नमस्कार. भारतीय राजकारणाच्या पटावर एक असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्या नावातच अनुभव, मुसद्देगिरी आणि एक अढळ सत्ता दडलेली आहे. राजकारणाचा गॉडफादर, चाणक्य आणि राजकारणातला किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे श्री शरदचंद्र गोविंदराव पवार. आज आपण त्यांच्या केवळ राजकीय पदांचा पाडा वाचणार नाही, तर जाणून घेणार आहोत एका सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आपल्या बुद्धीच्या बळावर, कष्टाने आणि चाणक्य रणनीतीने स्वतःची पॉवर कशी उभी केली, ज्याला आजही कोणी आव्हान देऊ शकत नाही. ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली अमिट छाप सोडणाऱ्या शरद पवार यांची. पवार साहेबांची पॉवर एका दिवसात उभी राहिली नाही. ती सुरू झाली त्यांच्या तरुण वयापासून. वयाच्या केवळ 27व्या वर्षी ते आमदार झाले आणि वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. ही केवळ सुरुवात होती. त्यांनी आपल्या कामातून आणि संपर्क जाळ्याने एक अशी शक्ती निर्माण केली जी केवळ महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित राहिली नाही. ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, 5 वेळा लोकसभेचे खासदार झाले आणि 6 वेळा विधानसभेचे आमदार झाले. त्यांनी 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री आणि 2 वर्ष केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून देशाची धुरा सांभाळली आहे. हे आकडे त्यांची पॉवर दर्शवतात. दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक पासून ते बारामतीच्या मध्यपर्यंत त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. हे स्थान त्यांनी केवळ पदांमुळे नव्हे तर घेतलेल्या निर्णयांमुळे मिळवले आहे. शरद पवारांना राजकारणाचा चाणक्य का म्हणतात? कारण त्यांची बुद्धी, अखंडित संपर्क. साहेब केवळ राजकारणी नाहीत, ते एक उत्कृष्ट कनेक्टर आहेत. देशातील प्रत्येक उद्योगपती, कलाकार, खेळाडू आणि राजकारणी त्यांच्या संपर्कात असतात. त्यांची ही पॉवर इतकी आहे की ते अंबानी असोत किंवा अदानी असोत, एका फोनवर कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला किंवा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला चर्चा करण्यासाठी घरी बोलवू शकतात. हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर त्यांच्या शब्दावर असलेल्या विश्वासाचा आणि अनुभवाची पॉवर आहे. राजकीय खेळी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे टायमिंग. कधी कोणासोबत जायचं, कधी कोणत्या मुद्द्यावर आवाज उठवायचा आणि कधी शांत राहायचं हे त्यांना अचूक कळते. अनेक वेळा त्यांच्यावर आलेल्या संकटांवर मात करून त्यांनी अत्यंत शांतपणे सत्ता स्थापन केली आहे. त्यांची राजकारणातील कोणतीही चाल अनेक चाणक्यांना समजतच नाही. त्यांची चाल म्हणजे राजकारणाची चेकमेट असते. त्यांच्या या मुसद्देगिरीचा उपयोग त्यांनी खेळाच्या जगातही केला आहे. ते एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष आणि एकदा आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रशासनात एवढी मोठी पदं मिळवणारे ते महत्वाचे मराठी नेते आहेत. शरद पवारांनी आपली पॉवर नेहमीच जनतेच्या भल्यासाठी वापरली आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी त्यांनी भरपूर काम केलं आहे. कृषी क्षेत्रातील दूरदृष्टी. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले ज्यामुळे देशाचे कृषी धोरण बदलले गेले. महाराष्ट्रातील ऊस, द्राक्ष आणि दुग्ध व्यवसाय आज ज्या उंचीवर पोहोचला आहे त्यात त्यांच्या धोरणांचा खूप मोठा वाटा आहे. सहकार चळवळ. त्यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळी, बँका, शिक्षण संस्था आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार दिला. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी अनेक संस्था उभारल्या. कृषी व्यतिरिक्त शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप अमूल्य आहे. महाराष्ट्राला आधुनिकतेच्या वाटेवर नेण्यास त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आज वयाच्या या टप्प्यावरही शरद पवार हे भारतीय राजकारणातले एक असे ध्रुवतारे आहेत ज्यांचे मार्गदर्शन आजही सर्वच पक्षांना महत्वाचे वाटते. त्यांचे विरोधक देखील मान्य करतात राजकारणामध्ये अजूनही त्यांचा नाद कोणी करू शकत नाही. आजही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता त्यांच्या एका शब्दात आहे. त्यांची पॉवर म्हणजे केवळ फक्त आमदार खासदारांचे संख्याबळ नाही तर जनमानसातील आदर, राजकीय दूरदृष्टी आणि संकटातून मार्ग काढण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन इतकी अफाट राजकीय आणि सामाजिक पॉवर उभी करणारे श्री शरद पवार हे आपले निश्चितच महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या धैर्यास, त्यांच्या चाणक्य बुद्धीस आणि त्यांच्या महाराष्ट्रासाठी असलेल्या योगदानाला मराठी जोश कट्टा करून मानाचा मुजरा. धन्यवाद.